आपला ग्रह पृथ्वी आणि अजून 7 ग्रह आपल्याला माहीतच आहेत. पण दुसऱ्या ग्रहमालेतील ग्रहांचा शोध वैज्ञानिक कसे लावत असतील? चला पाहूयात. एक विशाल चमकणारा तारा आणि त्याभोवती फिरणारे अनेक ग्रह यांपासून ग्रहमाला तयार होते. जसे आपण राहतो ती सूर्यमाला. अंतराळात लाखो किलोमीटर दूर अशा अनेक ग्रहमाला आहेत. तुम्ही कधी ना कधी छोट्या दुर्बिणींचा वापर केलाच असेल. नवीन ग्रह शोधण्यासाठी प्रचंड मोठ्या दुर्बिणींचा वापर केला जातो. उदाहरणार्थ केपलर स्पेस दुर्बीण. 2009 मध्ये केपलर स्पेस दुर्बीण अवकाशात सोडली गेली. ही दुर्बीण लाखो किलोमीटर दूर असलेल्या एकाच क्षेत्राचे वर्षानुवर्षे निरीक्षण करायची. जसे आपले ग्रह सूर्याभोवती फिरतात तसे इतर ग्रह त्यांच्या ताऱ्याभोवती फिरतात. जेव्हा एखादा ग्रह ताऱ्याच्या समोरून जातो तेव्हा त्या ताऱ्याचा प्रकाश कमी होतो. काही दिवसांनी जेव्हा तो ग्रह ताऱ्याला परिक्रमा करून पुन्हा त्याच जागेवर येतो तेव्हा ताऱ्याचा प्रकाश पुन्हा एकदा कमी होतो आणि हे वारंवार घडत जाते. दुर्बीण प्रत्येक हालचाल टिपत असते. काही वर्षात ही दुर्बीण प्रकाशात कधी आणि किती बदल झाला ही सगळी माहिती फोटो आणि आकड्यांच्या स्वरूपात वैज्ञानिकांना पाठवते. याच माहितीच्या आधारावर वैज्ञानिक नवीन ग्रहांचा शोध लावतात. अशा 1-2 नाही तर जवळपास 6000 नवीन ग्रहांचा शोध आजपर्यंत लावला गेला आहे. तसे पाहायला गेले तर पृथ्वी सोडून इतर कोणत्याच ग्रहावर सजीव सृष्टी नाही. पण 2015 मध्ये एका अशा ग्रहाचा शोध लागला ज्यावर पृथ्वीसारखे जीवन असण्याची दाट शक्यता आहे. पण हा अंदाज कशावरून लावला जातो? चला पाहूयात. सजीवांच्या शरीरात चालू असलेल्या प्रक्रिया जसे श्वसन, पचन, विघटन इत्यादींमुळे विशिष्ट प्रकारचे पदार्थ वातावरणात सोडले जातात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे डायमिथाइल सल्फाइड नावाचा वायू. K2-18b नावाच्या ग्रहावर हा वायू आढळला आहे. पण त्या नवीन ग्रहाच्या जवळही न जाता तिथे तोच वायू आहे हे आपल्याला कसे समजले? चला पाहूयात. या जगातील प्रत्येक पदार्थाकडे एक क्षमता असते. ती म्हणजे प्रकाशाच्या अनेक प्रकारांपैकी एखादा स्वतःमध्ये शोषून घेणे. पृथ्वीवर आढळणारा डायमिथाइल सल्फाइड वायू इन्फ्रारेड प्रकाश शोषून घेतो. नवीन ग्रहाचे दुर्बिणीतील फोटो पाहिल्यावर असे लक्षात आले की तेथे इन्फ्रारेड प्रकाश दिसतच नाहीये. याचा अर्थ त्या ग्रहावर असे काहीतरी आहे जे इन्फ्रारेड प्रकाश शोषून घेत आहे आणि ते म्हणजे सजीवांद्वारे तयार केला जाणारा डायमिथाइल सल्फाइड. यावरून शास्त्रज्ञांनी K2-18b ग्रहावर सजीव सृष्टी असण्याची शक्यता सांगितली आहे. नवीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा